आपल्याला मगाशी आमच्या प्रभारी एच के पाटील साहेबांनी तसंही आपल्याला सांगितलेलंच आहे। आज आमचे ज्या मीटिंग झाल्यात त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांची रणनीती आम्ही आखलेली आहे आणि विशेष करून ओबीसी आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा जो आज प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि ओबीसी समाजाला न्याय कसा द्यायचा, मराठा समाजाला न्याय कसा द्यायचा, त्याच्यासाठीही सुद्धा शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांना आमचे नेते भेटतील आणि याची पुन्हा एक रणनीती करून सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केंद्र सरकारकडून डाटा मागण्याचा जो एक ठराव आपण केलेला आहे त्याप्रमाणे केंद्र सरकारवर अजून दबाव निर्माण करून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आजच्या या बैठकीमध्ये आमची झालेली आहे। आपण पाहिलं असेल की आज देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये काल आमचे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय खारगे साहेब काल त्या महागाईच्या विरोधात जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्रीय आमच्या नेत्यांची भूमिका मांडायला काल ते आलेले होते। त्यांनी डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढ याबाबतची भूमिका काल मांडली आणि आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा असेल किंवा आमच्या मुंबई काँग्रेसचे असेल तर त्याच्याही आज मिटिंग आहेत। आता दुपारून मुंबई काँग्रेसची मिटिंग आहे आणि येणाऱ्या 6 महिन्याच्या नंतर ज्या निवडणुका येतात आहेत त्याची संपूर्ण रणनीती करण्याचं काम आहे आणि हा एक संघटनात्मक दृष्टिकोनातला हे मंथन चालू आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये कुठंतरी गडबड आहे असं जे माध्यमाच्या माध्यमातून कोणी पेरताय ते सगळं चुकीचं आहे। उद्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री नागपूर या ठिकाणी ते प्रेस घेणार आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा कारण की आज ज्या पद्धतीनं देशपातळीवर केंद्र सरकारने देशाच्या लोकांना लुटायचं जे प्लॅन केलेला आहे त्याचा विरोध काँग्रेस प्रत्येक लेवलवर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे। सर्वसाधारण लोकांना न्याय मिळावा ही काँग्रेसची भूमिका आहे। पण आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये बसलेलं केंद्रातलं सरकार हे रोज डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसची दरवाढ करून लसीकरणासारखा महत्त्वाचा मुद्द्यातही केंद्र सरकार अजूनही लस पुरवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे। चीन तिकडे बॉर्डरवर येऊन बसलेला आहे। वेळेला तर आम्हाला जे काही रिपोर्ट आहे की चीनचं सैन्य देशामध्ये घुसलेलं आहे त्याच्यावरही केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही आहे। अशा पद्धतीचं पूर्ण देशच आज भाजपच्या या नीतीमुळे आणि त्यांच्या अत्याचारी व्यवस्थेमुळे अडचणीत आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध काँग्रेस सगळ्या स्तरावर जाऊन करते आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न काही व्यवस्थेच्या माध्यमातून होते आहे हे आरोप नाही, ही सत्यता आहे। आपल्याला मागचं जे फडणवीसांचं सरकार होतं मी काल एक विधान परिषदेचं भाषण काल मी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकत होतो। नारायण राणे विधान परिषदेचे सदस्य होते काँग्रेसचे आणि त्यांनी त्या नागपूरच्या मुन्ना यादवचा उल्लेख करून त्याच्यावरचं ते भाषण केलं आणि हे सरकार फडणवीस सरकार कसं चोरांना आणि बदमाशांना आणि हत्यारांना कसं साथ देते याच्यावरचं त्यांचं भाषण होतं आणि त्या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस वसूल करण्याचे गुन्हे नाहीत या पद्धतीचं खोटं बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेला आहे।
आपण पाहिलं असेल त्या मुन्ना आधारवर किती गुन्हे दाखल झाले, पण त्यांनी विधान परिषदमध्ये या पद्धतीचं उत्तर दिलं. व्होटिंग समिती हा एक फार्स होता का? खडसेसारख्या बहुजन समाजाच्या माणसाला बदनाम करण्याचा डाव होता काय? हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येतात आहेत. अगर एखादी समिती बसली असेल आणि त्याचा रिपोर्टच गायब होत असेल तर खडसेंच्या विरोधात एक षडयंत्र रचलं गेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या ओबीसी नेत्या आहेत भाजपच्या पंकजा मुंडे, त्यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं आणि ज्या पद्धतीनं भाजप डावलते अशा पद्धतीची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे तीच कुठेतरी त्यांनी दाखवून दिली. वस्तुस्थिती आहे, भाजप हे बहुजनांचे चेहरे वापरतात आणि वेळ आलं आणि हा बहुजनांच्या हिताचं लढत असेल तर त्याला बाजूला करतात. असं चित्र आपण सातत्यानं पाहिलं. स्वतः गोपीनाथ मुंडेजी, आता तर त्या मुली आहेत, गोपीनाथ मुंडेजींचाही हाल या भाजप पक्ष ज्या गोपीनाथ मुंडेजींनी आणि खडसेने वाढवला, या खडसेंना आणि गोपीनाथ मुंडेजींना कसं त्यांनी दारोदारी केलं होतं हे चित्र आपण पाहतोय. त्याच्यामुळे भाजप हे बहुजन विरोधी पक्ष आहे, ओबीसी विरोधी पक्ष आहे, हे आपल्याला त्यांच्या कृतीमधून अनेकदा दिसते आहे. ते पंकजाताईंनाच विचारा आता, ते काय आपल्याला तिच्या मनात काय आहे तुम्हाला काय माहिती. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं सचिन वाजेच्या प्रकरणामध्ये आता ईडी जाऊन त्याची चौकशी करते आणि वेगवेगळ्या पद्धतीने एक कनेक्शन इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून महाविकास आघाडीचे एक मंत्री अडचणीत येतील. एक बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासून विधानसभेत वाजेचं जेव्हा प्रकरण विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून मांडण्यात येत होतं त्यावेळेस मी सांगितलं की हे एक स्क्रिप्ट आहे, हे ठरवून बोलली जाते आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. विरोधी पक्ष नेत्याकडे CDR आला कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला लक्षात असेल की त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये अनिल देशमुख मागते आहे परमवीर सिंगाकडून आणि हे वाजे त्याच्यामध्ये लागलेले कामाला, अशा पद्धतीचा आरोप जेव्हा आला तर 100 कोटी वाजे आणि परमवीर सिंगनी कुठून आणले हा पहिला प्रश्न पुढे येत होता. जिलेटिंग त्या ठिकाणी ठेवली गेली होती, तर जिलेटिंग नेमकी कुठून आणली गेली होती त्याला अजूनही हात लावला गेला नाही. आखरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं असेल की एक षडयंत्र भाजपनं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं एक चित्र त्या ठिकाणी दिसत होतं. आणि म्हणून मी सातत्यानं विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत होतो की हे स्क्रिप्ट आहे आणि या स्क्रिप्टमध्ये कुठं ना कुठं यांचाच इन्व्हॉल्व आहे, अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली होती आणि ते सत्यता आता पुढे येत आहे. आपल्याही सगळ्या या ज्या आपल्या ज्या आहे मीडियाच्या सगळ्या सिस्टीम आहेत याच्यावरही केंद्रीय आणि राज्य सरकारच्या IB विभागाचं लक्ष असतं. रोज रिपोर्ट जातं. ही काही रेग्युलर सिस्टीम आहे, हे काही याला स्पेशल काही लावल्या गेलेलं आहे असं म्हटलं जात नाही. मला आठवतं की 6 महिन्याच्या पहिले एका चॅनलने डिझेल आणि पेट्रोल याच्या दरवाढीमध्ये केंद्र सरकार कसा लोकांना लुटतो आहे याच्यावरचं ते चॅनल दाखवत होता. तर त्या चॅनलचं नाव सांगणार नाही, पण जेव्हा त्या संपादकांनी, कारण त्या संपादकांनी ती सिरियल सुरू केलेली होती, पण दुसऱ्या दिवशी ते आपोआप बंद झालं. मी विचारलं त्या संपादकाला, मला वरतून दबाव आलेला आहे, त्याच्यामुळे मी आता डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीचं दाखवणार नाही. सांगायचं तात्पर्य असं की केंद्रीय जे काही व्यवस्था आहे ही कसं माध्यमाला दाबतं आणि त्याचा दुरुपयोग कसा करतो हे याच्यावरून सिद्ध होतं. आज डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढ होत आहे, त्याला ज्या पद्धतीनं हे देशाच्या राज्याच्या लोकांना लुटलं जाते आहे हे का दाखवलं जात नाही. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल मला माध्यमावर आरोप करायचा नाही, पण निश्चितपणे या पद्धतीनं केंद्रीय सरकार सगळ्यांवर दबाव आणून लोकांचे प्रश्न उचलणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीची भूमिका आमची आहे.
आणि हा जो रिपोर्ट आहे, आता आपण इथं बसलेला आपला रिपोर्ट राज्याला आणि केंद्राला जातच ना, त्याला तर इथं कुणीतरी आयबीचा माणूस असेलच, तो जाईलच. त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललो असा काही भाग नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर लक्ष ठेवतात अशा पद्धतीचं त्याला चढवून आपण जे दाखवलेलं होतं. आमचं महाविकास आघाडी सरकारचं एकमत आहे. आम्ही राज्याच्या विकासासाठी आमचं धोरण आहे. त्याच्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी तयार केलेला आहे आणि त्या आधारावर हे सरकार चालते आहे. पण काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीत, बेरोजगारांच्या प्रश्नाला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन गेल्या येत्या 10 दिवस ही लढाई आमची जी सुरू आहे आणि त्या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळते आहे, त्या आंदोलनाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न या पद्धतीचं 3 दिवसाच्या पहिले ज्या भाषणाचं काही या संबंधात नव्हतं तरी त्याचं क्लिप काढून दाखवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, याचा काही संबंध येत नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस किती या पद्धतीचं काही आमच्याबद्दलचं काटकारस्थान केलं तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न त्याच ताकदीनं मांडेल आणि त्या जनतेला न्याय मिळवून देणं हा काँग्रेसचं धोरण आहे आणि त्या लाईनवर आम्ही काम करू. बघा सरकार आणि पक्ष याच्यामध्ये दोघांचंही काम वेगळं आहे. पक्ष आणि आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांचे पाहिलं असेल की त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या जिल्हाध्यक्षांना ते संबोधित केलं म्हणून सरकार म्हणून नाही केलं आणि त्याचं आम्ही समर्थनही केलं. आम्ही आता तुम्ही असं काय बोलता याच्यावर कधी आम्ही त्याचा उलटा आम्ही अर्थ लावला नाही. ते जर पक्षाचं काम आहे, पक्षप्रमुखाला आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह, त्याच्या स्फूर्ती निर्माण करणं, त्याला पक्ष वाढवण्यासाठी प्रेरणा देणं हे पक्षप्रमुखाचं काम आहे. मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझं काम आहे की पक्षाचा प्रमुख म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, त्यांचं घराणं ऐकून त्याला त्याच्यातला मार्ग काढून त्यांना पुन्हा पुढं नेणं हे माझं काम आहे, ते मी करतोय. सरकार आणि पक्ष या दोन गोष्टीचा फरक असतो असं या मतामध्ये तर पवार साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, तर त्याच्यात माझा विरोध काय व्हायचा मला तेच अजून कळायला कारण नाही. देखिए, ओबीसी का आरक्षण जो कम करने में जो व्यवस्था बनाई महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में, वो बीजेपी ने बनाई. हमने बार बार कहा है कि नागपुर जिला परिषद के इलेक्शन 2017 में जब आया था तब राज्य के मुख्यमंत्री फडणवीस थे. नागपुर की जिला परिषद हारने का डर था और इसलिए रोस्टर के नाम से वो इलेक्शन सामने किया. कोर्ट में मैटर गया, कोर्ट के माध्यम से जब तुम्हारा जब सेंसस का आंकड़ा मांगा तो राज्य सरकार दे नहीं सकी, तो केंद्र सरकार भी दी नहीं, जिसका उल्लेख भुजबल जी ने विधानसभा में भी कहा. तो इसका मतलब ऐसा है कि बीजेपी के वजह से ओबीसी समाज का आरक्षण कम हो गया. हमारी कोशिश है कि केंद्र के तरफ से वो जो सेंसस का आंकड़ा है वो मांगने की कोशिश पूरी तरह से करेंगे. महाराष्ट्र ने ओबीसी का आयोग भी बनाया गया है, उसके आधार पर भी हम लोग सेंसस जमा करने का काम शुरू हो चुका है. लेकिन कोविड की ये स्थिति में क्या स्थिति होती है 6 महीने के अंदर में, ये हम लोग, क्योंकि कोर्ट ने तो 3 महीने की मुदत दी है, ये 3 महीने में होगा कि नहीं होगा, क्योंकि वो जो आयोग है वो आयोग का काम अब आयोग करेगी. तो उसके आधार पर जो तैयार हुआ डाटा है, वो डाटा अगर केंद्र सरकार ने राज्य सरकार को दिया तो पूरे देश के ओबीसी समाज का राजकीय आरक्षण बचा सकेंगे. आपने देखा होगा कि मराठा आरक्षण में भी वैसे ही हुआ. जो पिटीशन केंद्र सरकार ने डाली थी उसको भी माननीय सुप्रीम कोर्ट ने उसको डिस्चार्ज कर दिया और उन्होंने कहा कि मराठा आरक्षण के मामले में केंद्र सरकार ही निर्णय ले. इस तरह का सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार को जवाब दिया. तो इसका मतलब है कि सभी जो गड़बड़ है, ओबीसी हो या मराठा समाज की हो, वो केंद्र सरकार के पास लटकी हुई है. हमारी कोशिश रहेगी कि आने वाले चुनाव ओबीसी समाज के आरक्षण के साथ हो, ये कांग्रेस की तरफ से पूरी कोशिश रहेंगी और उसकी लड़ाई भी समय आए तो रोड पे लड़ने की है, तो वो आंदोलन भी हम लोग करेंगे.
देखो, अभी जब भी हमारे प्रभा जी ने भी कहा कि वो 6 महीना अभी समय है, हमारा अभी संगठनात्मक ढांचा और उसकी सब चर्चा उस पर भी हुई है। तो प्रभारी जी ने भी वही कहा है कि 6 महीना बाकी है, तो समय आपको उस समय दिखेगा, सोलो रहेगा कि। इसके अलावा बीजेपी ने एक और मांग की, जिस तरह से यूपी में जनसंख्या कानून बन रहा वैसे ही महाराष्ट्र में भी ये कानून बनना चाहिए। आपकी कांग्रेस की क्या प्रतिक्रिया है इस बार? जब संजय गांधी जी ने यह नारा लगाया था तो इन्हीं लोगों ने विरोध किया था। ये लोग तो गिरगुट के जैसे इनका हाल है। अब यूपी का चुनाव आया, उसको गिरगुट की तरफ बदलते हैं। अब भाई, इसका मतलब ऐसा है कि संजय गांधी को संजय गांधी ने जो उस समय कहा था, तब तो विरोध किसने किया था? इसलिए गिरगुट के बारे में बात करना बीजेपी के अच्छा नहीं लगता। सर, पंकजा मुंडे ने आज नाराजगी जताई अपने स्टेट लीडरशिप से। वो कहती है वो दिल्ली की लीडरशिप पर सवाल खड़ा नहीं करे, महाराष्ट्र की लीडरशिप पर सवाल खड़ा किया। और उन्होंने कहा कि कहीं ना कहीं उनके मन में रोष है, ये दिखा उनके आज के भाषण में। देखो, उनके पार्टी के अंतर्गत मामला है, उसमें हमने ज़्यादा हस्तक्षेप करना अच्छी बात नहीं है। लेकिन बीजेपी का जो पॉलिसी है, बैकवर्ड को, बहुजन को उसका चेहरा यूज कर उसको समय के साथ उसको निकाल के फेंक देना, ये बीजेपी की पॉलिसी रही है। वो फिर गोपीनाथ मुंडे जी हो, एकनाथ खड़से जी हो, ये सब लोगों का उदाहरण महाराष्ट्र में आज भी आप सब लोगों को देखने मिलता है। सर, जोटी कमेटी की रिपोर्ट की गायब होने की बात आ रही है। जोटी कमेटी की रिपोर्ट गायब होने से इसको फायदा हो सकता है या इसके राजनीतिक मायने कैसे देखते हैं? देखो, खड़से जी को तकलीफ देने के चक्कर में उस समय के सरकार ने जोटिंग समिति बनाई थी। अब वो जोटिंग समिति फार्स थी क्या सही थी? क्योंकि गायकवाड़ समिति का भी माननीय सुप्रीम कोर्ट ने क्या जवाब दिया आप सब लोगों को पता है। इस तरह की कमेटियां बनाना और टाइम पास करना, ये फडणवीस सरकार का स्टाइल था। तो गायकवाड़ समिति को तो सुप्रीम कोर्ट ने भी नकारा। वैसे जोटिंग समिति भी एक फार्स होगी और उसका अहवाल ही नहीं आया होगा और खड़से जी को बदनाम करने का काम उसके माध्यम से किया गया होगा। तो ये फडणवीस सरकार के लिए कोई नई बात नहीं थी। इस तरह का फार्स हो सकता है। सर, एक और चीज है कि अनिल देशमुख के बारे में ईडी सूत्रों का ये कहना है कि सचिन मकई ने जो फिर अपना हालिया बयान दिया है ईडी को पूछताछ के दौरान, उसमें उसने कहा है कि पैसे अनिल देशमुख तक जाते थे और उसकी चैन से अनिल देशमुख नंबर 1 थे। मुझे ये लगता है कि आरोप लगाने वाले को पहले पैसे का मामला था, तो पैसे कहाँ से लाए, यहाँ से शुरुआत होना चाहिए था। माननीय आपको कोर्ट ने भी वो आदेश दिए थे कि पहले वाजे और परमवीर सिंह की जांच हो, लेकिन जो सीबीआई ने और ईडी ने जो इंक्वायरी की वो सीधी अनिल देशमुख से की। आरोपी तो पहले था जो पैसे देने वाला था, लेकिन जो केंद्र सरकार की जो की आरोपी तो पहले था जो पैसे देने वाला था, लेकिन जो केंद्र सरकार की जो पॉलिसी रही है, ईडी का और सीबीआई का दुरुपयोग को तो बार बार करते आ रहे हैं। इससे ये खुलासा हो चुका है कि केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार ईडी और सीबीआई का दुरुपयोग कर रही है। आप कोर्ट के आदेश के आधार पर परमवीर सिंह और वाजी की जब चौकसी होगी तो असलियत सामने आएगी ना। अब पैसे दिए ही नहीं होंगे तो पैसे लिए कहाँ से हो गए? अगर पैसा दिया होगा तो कहाँ से लाया है? इतना पैसा तो उनको जवाब देना ही पड़ेगा। तो आखिरी ये खुलासा होगा। इस तरह की बदनाम कर सरकार को, महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने की कोशिश जो बीजेपी की तरफ से बार बार हो रही है, वही उसका एक आप लोगों को देखने मिल रहा है। क्योंकि जिस दिन से महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार बनी, उसी दिन से ये महीने में सरकार गिरेगी, ये महीने में सरकार गिराएंगी, और इस तरह से 2.25 साल हो गई है सरकार को। सरकार गिरा नहीं सके, लेकिन असली चेहरा जो बीजेपी का है आप लोगों के सामने आया कि सरकार को अस्थिर बना के रखो और राज्य के विकास को रोक दो। जिसे ये सरकार ने कुछ नहीं किया, ये बताने के लिए उनको अच्छा रहे, लेकिन राज्य के जनता का विकास रोकने का अधिकार इनको दिया गया नहीं है। और सरकार को अस्थिर इस तरह से करने का जो है झूठे आरोप लगाकर, ये भी गलत है। और इसलिए बीजेपी को लोग अब समझ गए और बीजेपी की जगह दिखाने के लिए लोगों ने तैयारी बना के रखी है।